तुमचा देव आणि तुमचा गुरु दोन्ही तुमच्या घरीच आहेत, तुमच्या पतीच्या स्वरूपात. बऱ्याचशा स्त्रियांना किंवा बऱ्याचशा बायकांना असं वाटतं किंवा मी यांना गुरुजी करू की त्यांना गुरुजी करू की यांचं ऐकू की त्यांचं ऐकू. मुळात शास्त्र माहित नसल्यामुळे तुमची ही अवस्था होते. स्त्रियांना बाहेर जाऊन गुरुजी करण्याची गरजच नाहीये. तुमचा देव आणि तुमचा गुरु दोन्ही तुमच्या घरीच आहेत, तुमच्या पतीच्या स्वरूपात. आता भले जो जो तो पती तुम्हाला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ही गोष्ट वेगळी, परंतु जर तुम्ही शास्त्राला मानताय, पूजा करायची म्हणजे शास्त्राला मानावंच लागणार. ते तर आहेच. विवाह हा संस्कार आहे. एक व्यक्ती ज्याच्याकडे तुम्ही संपूर्णतः समर्पित होऊ शकतात किंवा होतात, त्याला तुम्ही त्या स्वरूपात स्वीकारा ना. तुम्हाला एखाद्या गरीब भिकाऱ्यामध्ये देव दिसू शकतो. तुम्हाला एखाद्या कोपऱ्या कापऱ्यात बसलेली आजी, तिने 2 रुपयाचं फुल त्या दिवशी दिलं, माझं काम झालं म्हणून तिच्यात देवी दिसू शकते. पण रात्रंदिवस जो तुमच्यासाठी झटतोय, जो तुमच्या मुलांचा आणि तुमचा योग्य प्रकारे संसार व्हावा म्हणून खपतोय, स्वतःचं रक्त जाळतोय, सगळ्या समाजाशी लढतोय आणि तुमचे यथाशक्ती, प्रत्येक जण बिचारा कोणी कमी कोणी जास्त आपापल्या स्तरावर करतील, पण त्यामध्ये तुम्हाला दैवी अंश दिसू नये.